नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. सर्वप्रथम आपणा सर्वांना 26 एप्रिल 2026 या दिवशी होणाऱ्या स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपल्या या चॅनलकडून बेस्ट ऑफ लक. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 एप्रिलला जो मराठीचा पेपर होणार आहे त्याचा आपण गेस पेपर सोडवून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघूया, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारला आहे, प्रश्न 1 ते 3 साठी सूचना, खालील उत्तरे वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. बघा, उत्तर सगळ्यांनी काळजीपूर्वक वाचायचं आहे किंवा आपण 2 मिनिटात वाचन करूया. श्रावण महिना संपला, पावसाचा भर ओसरला आहे, परंतु पाऊस हवा आहे. शेते सुकली, भाते पसावायची ही वेळ. खाचरात पाणी नसलं तर कसे होणार? जुन्नरकडे बाजऱ्या जळून गेल्या. खानदेशातही पाऊस नाही, कसे व्हावयाचे? सारे जीवन पावसावर अवलंबून आहे. तुला बिरबल व बादशहा यांची ती गोष्ट माहीत आहे का? तुला बिरबल व बादशहा यांची ती गोष्ट माहीत आहे? अकबराच्या राणीचा एक आप्त होता. राणी म्हणाली, त्याला मोठी जागा द्या. अकबर म्हणाला, त्याची परीक्षा घेईन, अक्कल असेल तर देईन जागा. दरबार भरला. अकबराने त्या मेहुण्याला विचारले, नक्षत्रातून पावसाची 10 नक्षत्रे वजा केली तर बाकी काय उरेल? मेहुणा म्हणाला, मी काय लहान मूल आहे असे प्रश्न विचारता ते? अहो, 17 नक्षत्रे उरतील. अकबर म्हणाला, चूक. बिरबल, तुम्ही सांगा. बिरबल म्हणाला, 0. अकबर म्हणाला, बरोबर. दरबारी लोक कुजबूज करू लागले. तेव्हा अकबर बिरबलाला म्हणाला, त्यांना ही वजाबाकी समजावून द्या. बिरबल म्हणाला, पावसाची नक्षत्रे वजा केली, दूर केली तर जगात काय उरेल? पाऊस पडणार नाही, शेतेभाते पिकणार नाहीत, सर्वत्र मरणकळा येईल, हाहाकार होईल. पाऊस नाही म्हणजे काही नाही. बघा, सुंदर उत्तर आहे. प्रश्न बघूया. परीक्षा कोणाची घेण्यात आली? तर बघा, अकबर बादशाह होता. त्या बादशाहची जी बायको आहे म्हणजे राणी आहे तिचा आप्त होता. म्हणजेच अकबराचा कोण होता? तो अकबराने त्या मेहुण्याला विचारले. म्हणजे कोण होता तो पाहुणा? परीक्षा कोणाची घेण्यात आली? तर अकबराच्या मेहुण्याची. म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दुसरा प्रश्न बघा, पावसाचे एकूण किती नक्षत्रे आहेत? बघा, काही ते इथे काळजीपूर्वक वाचायचं आहे. नक्षत्रातून पावसाची 10 नक्षत्रे वजा केली म्हणजे पावसाची एकूण नक्षत्र किती आहेत? 10 आहेत. आपले एकूण नक्षत्र विचारलेत का? नाही, फक्त पावसाची एकूण किती नक्षत्र. मग इथे बघा, पावसाची 10 नक्षत्र. म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 10. पुढचा प्रश्न बघा, नक्षत्रातून पावसाची नक्षत्रे वजा केली तर काय होईल? पाऊस पडणार नाही, बरोबर आहे. शेतेभाते पिकणार नाहीत, बरोबर आहे. सर्वत्र मरणकळा येईल, बरोबर आहे. म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सर्व पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 4 ते 6 साठी सूचना, बातमी वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. बघा, बातमी वाचायची आहे सगळ्यांनी. आपण प्रश्न बघूया. फटाक्यांमुळे कोणता परिणाम होतो? मग बघा बरं, फटाक्यांमुळे हवेचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण होते, पर्यावरणाचा समतोल बिघडतो, लहान बाळांना आवाजाचा त्रास होतो. मग बघा, हवेचे प्रदूषण होते, बरोबर आहे. ध्वनी प्रदूषण होते, हे पण बरोबर आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडतो, हे पण बरोबर आहे. म्हणजेच उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक 4. डोणगाव शाळेतील विद्यार्थी कोणती दिवाळी साजरी करणार आहेत? मग बघा बरं, प्रदूषणयुक्त दिवाळी. बघा, इथे पर्यावरणयुक्त दिवाळी साजरी करण्याचे स्वतःहून मुलांनी ठरवले. मग पर्यावरणयुक्त म्हणजेच काय? प्रदूषणमुक्त दिवाळी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, वरील बातमी कोणत्या जिल्ह्यातील आहे? मग बघा, इथे सातारा तालुका
सातारा तारीख 24 डोणगाव येथील. पण हा काय जिल्हा कोणता आहे? सातारा. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न आहे, खालील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. बघा कविता वाचायची आहे सगळ्यांनी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्यांकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापिशा ढगांकडून वेडापिसा आकार घ्यावा, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावा, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. खूप सुंदर कविता आहे. प्रश्न बघूया. हिरवी पिवळी शाल कोणाकडून घ्यावी असे कवी म्हणतो? मग बघा बरं, हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी. मग बघा इथे हिरव्या पिवळ्या माळाकडून, माळ म्हणजेच काय? माळरान आहे की नाही. मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, देणाऱ्याचे हात घ्यावे या ओळीतून कवीला काय सुचवायचे आहे? मग बघा इथे बघा आपण परत एकदा वाचूया. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजेच या कवितेच्या ओळी आपल्याला काय सांगतायत? तर बघा, देणाऱ्याच्या हाताचा देण्याचा गुण घ्यावा. म्हणजे आधी घ्यायचंय, देणाऱ्याकडून घेत जायचंय, पण घेता घेता आपल्याकडे सुद्धा देण्याची वृत्ती आली पाहिजे. म्हणजे देणाऱ्याच्या हाताचा देण्याचा गुण घ्यावा, हे आपल्याला या ओळीतून सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचे प्रश्न बघा. प्रश्न 9 ते 11 साठी सूचना बघा. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा. आता बघा इथे आपल्याला दिलंय, पहिला 9वा प्रश्न असा दिलाय, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत रोहन राज्यात टिंबटिंब आला. मग इथे उत्तर काय असणार आहे? बघा 19वा शेवट, 5वा पहिला, सगळे नंबरच आहेत. आपण काय करूया, पुढचा प्रश्न वाचूया. राज्यात पहिला आल्यामुळे ग्रामपंचायतीतर्फे त्याचा जाहीर टिंबटिंब करण्यात आला. मग बघा बरं, पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे दिलेलंच आहे. दुसऱ्या प्रश्नात जाहीर राज्यात तो पहिला आलाय. मग इथं 9व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 पहिला, राज्यात तो पहिला आला. आणि त्याचं काय केलंय बघा, रोहनने सत्काराला उत्तर म्हणून म्हणजे जाहीर काय करण्यात आला? त्याचा सत्कार करण्यात आला. मग या दुसऱ्या प्रश्नाचं म्हणजे सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करताना आपल्याला हे तीनही प्रश्न आधी वाचून घेणं गरजेचं आहे आणि मगच आपलं उत्तर ठरवायचं आहे. रोहनने सत्काराला उत्तर म्हणून भाषण केले. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, ज्याला कोणीही शत्रू नाही असा या शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द पर्यायातून शोधा. ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायातून जोड शब्द असलेला शब्द शोधा. उपास, तापास, धार, वार, तान, मान, ताळवेळ. मग इथे उत्तर आहे उपास, तापास हा काय आहे? जोड शब्द आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, ही अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे मधोमध येणारे अक्षर कोणते? मग बघा इथे कोणता शब्द बनतो या अक्षरांपासून? तर बघा पारदर्शक, पारदर्शक, पारदर्शक हा शब्द अर्थपूर्ण शब्द बनतोय. मग मधोमध येणारे मधलं अक्षर कोणतं आहे? बघा इकडे 2 आणि इकडे 2. मग मधलं अक्षर आहे द. मग द कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. नारायण मुरलीधर गुप्ते. बघा इथे नारायण मुरलीधर गुप्ते कवी बी बरोबर आहे. कृष्णाजी केशव दामले केशवसूत हे पण बरोबर आहे. प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार हे पण बरोबर आहे. मग इथे चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3. कारण गोविंद विनायक करंदीकर त्यांना आपण विंदा करंदीकर म्हणतो. म्हणून मी इथे योग्य उत्तर आहे, चुकीचं जोडी आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा,
खालील वाक्यात रिकाम्या जागी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल? ठेंगू माणसाला टिंबटिंब म्हणतात. ठेंगू माणसाला काय म्हणतात? वामन मूर्ती. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. दैवी संकट या अर्थासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरणे योग्य आहे? मग बघा, दैवी संकट म्हणजेच आकाशाची कुऱ्हाड. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी शोधा. प्रामाणिक प्रेमळ ही चुकीची आहे, कारण प्रामाणिक अप्रामाणिक. पारदर्शक दर्शक चुकीचे आहे, पारदर्शक अपारदर्शक. अतिवृष्टी अनावृष्टी बरोबर आहे. अतिवृष्टी म्हणजे खूप पाऊस पडणे आणि अनावृष्टी म्हणजे काहीच पाऊस न पडणे. म्हणून मी इथे या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ही चुकीची म्हणजे ही विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी आहे. आता बघा, प्रसिद्ध इथे अप्रसिद्ध पाहिजे होतं, इथे प्रशस्त चुकीचं आहे, म्हणून मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. डावीकडे दिलेल्या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्दाचा पर्याय शोधा. विद्वान विदुषी. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे या अर्थाची योग्य म्हण पर्यायातून शोधा. मग बघा, इथे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हलवायच्या घरावर तुळशीपत्र. तरीही याच्यापेक्षा वेगळं काही उत्तर जर असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न बघूया. सोबतच्या आकृतीतील अक्षरांपासून एक वाक्यप्रचार तयार होतो. त्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. बघा, इथे वाक्यप्रचार कोणता तयार होतो? तर पोटात घालणे. बघा, पोटात घालणे. मग पोटात घालणे म्हणजेच काय? सहन करणे. जसं की आई वडील काय करतात? मुलांच्या चुका पोटात घालतात, म्हणजेच त्या सहन करतात, है की नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. खालील वाक्यात रिकाम्या जागी कंसातील क्रियापदाचे भूतकाळी रूप शोधा. एकलव्याचे विद्याप्रेम उत्कट होते. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. खालील पर्यायातून एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा. बघा, एक चित्र अनेक चित्रे अनेक वचन आहे. एक पान अनेक पाने महाशब्द अनेक वचने आहे. एक पुस्तक अनेक पुस्तके अनेक वचने आहे. आपल्याला एक वचने पाहिजे. मग बघा, एक नाणे अनेक नाणी. म्हणून आपल्या इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. रोबोट या इंग्रजी शब्दासाठी मराठी भाषेत वापरला जाणारा शब्द कोणता? मग बघा, संगणक म्हणजे कॉम्प्युटर, यंत्रमानव, तबकडी, दूरध्वनी. दूरध्वनी म्हणजे मोबाईल. आता बघा, तबकडी म्हणजे अंतर्यान, है की नाही? मग रोबोटसाठी कोणता आहे? यंत्रमानव. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालील वाक्यासाठी सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा. वाक्य बघूया. जास्त जवळून रेडिओ ऐकल्याने कानांना इजा होते. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्कॉलरशिपची मराठीची गेस पेपर घेतलेला आहे. म्हणजे अगदी असेच नाहीत, पण यासारखे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. सो सर्वांनी हे प्रश्न किंवा यासारखे जे घटक आहेत ते घटक तुम्ही काय करायचे? व्यवस्थित अभ्यासायचे आहेत, वाचन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मराठीमध्ये 50 पैकी 50 मार्क्स मिळालेच पाहिजेत, तरच तुमचा स्कोअर वाढू शकतो. बघा, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताचा गेस पेपर घेणार आहोत. सो पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.